नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वटवृक्ष संवर्धनाचा संदेश देत वटपौर्णिमा साजरी. डोंगरवाडीतील महिलांचा अनोखा उपक्रम. वटपौर्णिमा सणाचे धार्मिक महत्त्व जपत वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम डोंगरवाडी तालुका वाळवा येथे राबवण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकारातून वडाचे रोप लावून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. या उपक्रमात सरपंच नंदिनी श्रीरंग कोपर्डेकर, वन अधिकारी तसेच गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हिंदू धर्मात ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा होणारा वटपौर्णिमा सण महिलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी महिला वटवृक्षाची पूजा करतात. याच पार्श्वभूमीवर वडाच्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या उद्देशाने वडाचे रोप लावून सण साजरा करण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी मनोज कुमार कोळी व वनरक्षक अशोक गोरे यांनी केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत डोंगरवाडीच्या सरपंच नंदिनी कोपर्डेकर यांच्या नेतृत्वाखालील गावातील महिलांनी वडाचे रोप लावून पूजा केली. यावेळी महिलांना वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व तसेच वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी उपस्थित महिलांनी दरवर्षी किमान एक वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभाग इस्लामपूरचे वनक्षेत्रपाल मनोज कुमार कोळी, वनरक्षक अशोक गोरे, वॉचमन कुमार गायकवाड, दिनकर खोत, सरपंच नंदिनी कोपर्डेकर तसेच डोंगरवाडी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.